नमस्कार, मी राणी कासलीवाल, ATV न्यूज मध्ये आपले स्वागत। केडगाव दुहेरी हत्याकांड प्रकरणात CIDने दोषारोपपत्र दाखल करताना दिलासा दिलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला। केडगाव दुहेरी हत्याकांड प्रकरणात CIDने दोषारोपपत्र दाखल करताना दिलासा दिलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे। 15,000 रुपयांच्या व्यक्तिगत जात मुचलक्यावर हा जामीन देण्यात आला आहे। आमदार संग्राम जगताप गेल्या 3 महिन्यांपासून कारागृहात आहे। जोपर्यंत आपल्याला क्लीन चिट मिळणार नाही तोपर्यंत आपण जामीन घेणार नसल्याचा पवित्रा आमदार संग्राम जगताप यांनी घेतला होता। काल CIDने सादर केलेल्या दोषारोपपत्रात आमदार संग्राम जगताप यांच्या विरुद्ध पुरावे मिळाले नसल्याने त्यांचे नाव वगळण्यात आले। आता त्यांच्या सोबतच बाळासाहेब कोतकर यांनाही जामीन देण्यात आला। काल केडगाव हत्याकांडाचं दोषारोपपत्र माननीय न्यायालयात दाखल झालं। त्यामध्ये आमदार संग्राम जगताप यांचं नाव समाविष्ट नाही केलेलं त्यांनी। त्यामुळे त्यांचा आज कायदेशीर 90 दिवस पूर्ण झाल्यानंतर त्यांचा 91व्या दिवशी कायदेशीर क्रिमिनल प्रोसिजर कोड 167(2) प्रमाणे त्यांचा कायदेशीर जामिनाचा हक्क त्यांनी आज बजावलेला आहे। आज सकाळी 11 वाजता त्यांनी माननीय न्यायालयापुढे एक क्रिमिनल प्रोसिजर कोड 167(2) प्रमाणे न्यायालयापुढे अर्ज दाखल केला। त्या अर्जावर माननीय न्यायालयाने नाजर साहेबांचं म्हणणं मागवलं की यांच्याविरुद्ध दोषारोपपत्र दाखल आहे किंवा नाही। त्या पद्धतीने नाजर साहेबांनी रिपोर्ट दिला की यांच्याविरुद्ध दोषारोपपत्र दाखल नाही। त्यामुळे आज सकाळी न्यायालयाने त्यांचा अर्ज मान्य करून त्यांची 15,000 रुपयाच्या जामिनावर मुक्तता केलेली आहे। सदर जामीन अर्ज मंजूर करताना माननीय न्यायालयाने त्यांना संबंधित तपासणी अंमलदार ज्यावेळेस कॉल करतील त्यावेळेस त्यांना त्यांच्यासमोर हजेरी देण्याचा आदेश केलेला आहे। तसंच सरकारी पक्षाच्या पुराव्यात कोणत्याही साक्षावर दबाव आणू नये असं त्यांनी त्या जामीन अर्जाच्या अटी व शर्तीमध्ये मंजूर केलेलं आहे। त्यांचं आता जामीन देण्याचं काम चालू आहे। साधारण संध्याकाळी 6 वाजेपर्यंत त्यांची सुटका होण्याची आहे। जामीन देण्याबाबतचे सोपस्कर जिल्हा न्यायालयाने पार पाडताच या संबंधीचे आदेश येथील सबजेलमध्ये सादर केले जातील व त्यानंतर लगेचच औरंगाबादच्या हर्सुल कारागृहात लखोटा पाठविला जाईल। यानंतर आमदार संग्राम जगताप यांची मुक्तता केली जाईल। दरम्यान आमदार संग्राम जगताप संध्याकाळी नगरमध्ये येण्याची शक्यता असून त्यांच्या समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे। प्रतिनिधी आमिर सय्यद, ATV न्यूज, अहमदनगर।